आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलीस दलात अनेक ठिकाणी खांदेपालट झाल्याचं चित्र आहे। यामध्ये पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहे। पोलीस अधीक्षक सुनील कडसाने यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत। येत्या मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होण्याचे संकेत आहे। या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागानं जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या स्तरावर पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश दिले होते। त्या अनुषंगानं 37 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी झाले आहे। सिव्हिल लाईनचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांची अमरावती ग्रामीण, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांची अमरावती ग्रामीण, महेंद्र कदम यांची यवतमाळ इथं बदली करण्यात आली आहे। बोरगाव मंजूचे ठाणेदार मनोज केदारे यांची सिव्हिल लाईन पोलीस ठाणे, डाबकी रोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर झुनगरे यांची अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये बदली झाली आहे। डाबकी रोड पोलीस ठाण्याचा प्रभार तुर्तास गंगाधर दराडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे। बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक अविनाश मोहिते यांची अकोट फैल पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे। दरम्यान अमरावती ग्रामीणमधून सुरेंद्र गोपालराव बेलखडे, यवतमाळ येथून अजित बाळकृष्ण जाधव आणि बुलढाणा जिल्ह्यातून प्रमोद निवृत्ती उलेमाले यांना अकोल्यात नियुक्त होण्याचे आदेश आहेत।